नमस्कार. BMS थर्ड इयर शल्यतंत्र याच्या पेपर 1मधील आज आपण त्रिविध कर्म या टॉपिकच्या नोट्स बघणार आहे. मागील 2 ते 3 व्हिडिओमध्ये आपण शल्यतंत्रचे नोट्स चालू केले होते, त्याचे व्हिडिओ चालू केले होते. तर ते जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील स्टरलायझेशनचे ॲनेस्थेशियाचे तर ते एकदा चॅनलवर जाऊन बघून घ्या. आज आपण या व्हिडिओमध्ये त्रिविध कर्म या टॉपिकच्या नोट्स बघणार आहे. तर त्रिविध कर्मामध्ये कोणते 3 मेन कर्म येतात ते तुम्हाला माहितीच असेल, पूर्व, प्रधान आणि पश्चात कर्म. तर तेच आपण कॉमन बघणार आहे की आयुर्वेदानुसार त्रिविध कर्म म्हणजे काय, त्यामध्ये काय काय कर्म केले जातात ते आपण बघणार आहे. त्याच पद्धतीने ह्याच्या पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये आपण मॉडर्ननुसार प्री ऑपरेटिव्ह, ऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिव्ह प्रोसिजरसुद्धा बघणार आहे. ते सुद्धा तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने म्हणा किंवा प्रॅक्टिकल बेसिसवर पण तुम्हाला ते इम्पॉर्टंट आहे. पण तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झामच्या दृष्टीने त्रिविध कर्म हे आयुर्वेदिक ॲस्पेक्टने जास्त विचारण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे आजचा व्हिडिओ व्यवस्थित सुरुवातपासून शेवटपर्यंत व्यवस्थित पहा, ऐका आणि ते नोट्समध्ये तुमच्या लिहून घ्या. तसंच आपण आता आपल्या चॅनलवर शॉर्ट्स व्हिडिओ स्वरूपामध्ये आपण AIPGETचे MCQ सुद्धा टाकत आहे. रोज डेली 3 MCQ आपण टाकतो. त्यामध्ये पहिल्या 2 MCQचे उत्तर तुम्हाला व्हिडिओमध्येच मिळून जातात आणि तिसऱ्या MCQचं उत्तर तुम्हाला द्यायचं असतं तर ते तुम्ही शॉर्टच्या कमेंट सेक्शनमध्ये देऊ शकता. आणि आपण पोस्टद्वारे सुद्धा डेली 2 MCQ टाकतो, तर ते सुद्धा तुम्हाला हेल्पफुल ठरेल. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्रिविध कर्म. शल्यकर्मातील कर्माचे 3 भाग पाडलेले असून त्यांनाच त्रिविध कर्म असे म्हणतात. त्रिविधम कर्मम पूर्वकर्म, प्रधान कर्म, पश्चात कर्म, तद्व्याधी प्रति. सुश्रुतांचा श्लोक आहे. सुश्रुतोक्त त्रिविध कर्म कोणते सांगितलेत? पूर्वकर्म, प्रधान कर्म, पश्चात कर्म. त्याचं महत्त्व काय सांगितलं आहे? शल्यतंत्रामध्ये त्रिविध कर्मांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक व्याधीची चिकित्सा याद्वारे केली जाते. प्रत्येक कर्म करण्यावेळी सर्वप्रथम या त्रिविध कर्माचा विचार करावा लागतो. म्हणजे आपल्याला कोणतेही सर्जिकल प्रोसिजर करायचे असेल, कोणतेही कर्म करायचं असेल तर आपल्याला आधी ह्या 3 प्रोसिजरचा विचार करावा लागतो आणि त्यानुसार ते सर्व फॉलो करावं लागतात. त्यानंतर पहिलं पूर्वकर्म. कोणतेही पूर्वकर्म करण्याआधी त्या संबंधित सदवृत्त पालन हे वैद्याने करणे अपेक्षित असते. पूर्वकर्माचे सदवृत्त काय, एथिक्स काय आहेत? तर कुशल वैद्य ओळख, वैद्याने व्याधीची व्यवस्थित निदान, रुग्णाची योग्य परीक्षा केले असेल तरच त्याची चिकित्सा योग्य असेल व व्याधीचे शमन करेल आणि यशस्वी होईल. दुसरा पॉईंट आहे परीक्षेचे प्रयोजन. वैद्याला रोगाविषयी संपूर्ण ज्ञान असावे. संपूर्ण ज्ञानपूर्वक असलेला वैद्य कार्य करण्यात कुशल असतो. रुग्णाची प्रत्यक्ष अनुमान व आप्तोपदेश प्रमाणाने परीक्षा करून योग्य चिकित्सा करावी. संदिग्ध रुग्णांमध्ये वैद्याने नेहमी लक्षणानुसार चिकित्सेस योग्य व अयोग्य ठरवावे व साध्य असाध्यता ठरवावी. त्यानंतर वैद्य आत्मज्ञान. सर्वप्रथम वैद्याने आपल्यातील क्षमता ओळखावी की या चिकित्सेने रुग्ण बरा करू शकतो अथवा नाही करू शकत. शस्त्रकर्मपूर्वक निदान. वैद्याने व्याधीचे निदान करू नये, चिकित्सा करू नये. व्याधी विनिश्चय व्यवस्थित करावा. त्याला त्रिविध प्रमाणाने त्याने आधी व्याधी विनिश्चय करावा. डायरेक्ट निदान किंवा डायरेक्ट चिकित्सा करू नये. त्यानंतर रुग्ण इतिहास व सामान्य परीक्षण. व्यवस्थितरित्या न घेतल्यास वैद्य अज्ञानी ठरतो. रुग्णास ही माहिती विचारावी. नाव, वय, निवास, व्यवसाय, जात, धर्म, सातम्य, असातम्य, पूर्वव्याधी, वेदना स्वरूप म्हणजे आपण जे म्हणतो हिस्ट्री, तर डिटेल्ड हिस्ट्री घ्यायची आपल्याला आधी पेशंटची. त्याचं सामान्य परीक्षण, जनरल एक्झामिनेशन करायचं. व्याधींची अवस्था बघून चिकित्सा करावी. दशविध परीक्षा, अष्टविध परीक्षा करावी. त्याच्यानंतर व्याधीची तीव्रता, रुग्णाची सामान्य अवस्था, आहार, पाचन क्षमता यांचा संपूर्ण विचार करूनच चिकित्सा करावी. त्यानंतर प्रतिकार क्षमता पाहावी, त्याची इम्युनिटी. त्यानंतर औषधी चिकित्सा व शस्त्रकर्माची योग्य निवड करावी. त्यानंतर शस्त्रकर्म करण्यापूर्वी साधनांची पूर्तता करावी. लागणारे सर्व साहित्य संग्रहित करावे. साधनसामग्री, औषधी द्रव्य संग्रह करून ठेवणे, यंत्रांचा संग्रह करून ठेवणे. सर्व यंत्र स्टरलाइज असले पाहिजे, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर आहार कसा पाहिजे, लघु आहार, लंघन. तर ह्या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत पूर्वकर्मामध्ये. कोणतेही कर्म करण्याच्या पूर्वीचे कर्म म्हणजे पूर्वकर्म. त्यानंतर आता दुसरं प्रधान कर्म म्हणजे मेन कर्म, जे आपण पूर्वकर्मानंतर करण्याचे कर्म असतं त्याला प्रधान कर्म म्हणतो. त्यामध्ये पहिले येतं निर्जंतुकरण म्हणजे स्टरलायझेशन. कृमींपासून नेहमी व्रणाचे रक्षण करावे. व्रणी व्यक्तीसमोर कधी शिंकू नये, हसू नये, जांभळी देऊ नये किंवा मुखावर काहीतरी ठेवावे. शस्त्रकर्म करताना वापरण्यात येणारी यंत्रे, शस्त्रे व्यवस्थित निर्जंतुक करावीत. यंत्र वापरताना घ्यावयाची काळजी. धारदार शस्त्रे, क्षार आणि अग्निकर्म हे अत्यंत घातक व मृत्यूदायक आहेत, म्हणून यांचा वापर काळजीपूर्वक करावा. त्यानंतर शस्त्राचे गुण सुगृहीत, सुसंस्थित, सुनिश्चित. त्यानंतर रोमछेदी असावे. छेदन. आयात, विशाल, सम, सुविभक्त, निराश्रय म्हणजेच ज्यात पुय नसावा हे शस्त्रकृत वर्णाचे गुण आहेत. शस्त्राचा एकच वेळेस वापर करावा व लगेच दूर करावे. छेदन करताना शस्त्र हे अनुलोमन गतीने वापरावे. हात व पायावर चंद्रमंडळाकार छेदन घ्यावे आणि गुद व मेढरावर अर्धचंद्राकार छेदन घ्यावे. छेदन म्हणजे माहिती आपल्याला इन्सिजन. जर एक व्रण बनविताना व्रणाची पूर्णतः शुद्धी होत नसेल तर चिकित्सकाने दुसरा व्रण निर्माण करावा. शस्त्रकर्म करताना शस्त्रकर्माचे नियम पाळले नाही तर शिराच्छेदन, स्नायुच्छेदन, तीव्र वेदना होणे संभव असते. म्हणजे जर आपण व्यवस्थित नियम फॉलो केले नाही शस्त्रकर्म करताना
जर पूर्वप्रधान पश्चात्कर्म फॉलो केले नाही किंवा वेगळं काय गोष्टी केल्या नाही तर मग कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात, ते आपल्याला माहितीच आहे. शस्त्रकर्म निवड. व्रण हा बंधनास योग्य आहे की अयोग्य आहे हे ठरवावे. डिसाईड प्रॉपरली बिटवीन औषधी कर्म की शस्त्रकर्म. म्हणजे त्या व्याधीवर तुम्हाला औषधी कर्म करून चिकित्सा करायची की शस्त्रकर्म करावंच लागेल हे तुम्हाला निश्चित करता आलं पाहिजे. रक्ताचं महत्त्व. सर्व शक्य उपायांनी रक्ताचे रक्षण करावे, कारण रक्त हेच जीवन आहे. जेवढं होऊ शकेल तेवढं ब्लडचं आपल्याला रक्षण करता आलं पाहिजे, रक्ताचं रक्षण करता आलं पाहिजे, म्हणजे जास्त लॉस होता कामा नये. मर्माघात. शस्त्रकर्म किंवा कोणतेही कर्म करत असताना चिकित्सकाने मर्मस्थानाची विशेष काळजी घ्यावी. तेथे आघात करू नये, मर्मस्थानाचे रक्षण करावे. तिथे आघात झाला तर मृत्यूसुद्धा येऊ शकतो. हे आपण रचनाशास्त्रामध्ये मर्मशास्त्रामध्ये बघितलं होतं. त्यामध्ये नंतर रक्तस्तंभन. शल्य बाहेर काढल्यानंतर जर व्रणातून रक्तस्राव होत असेल तर त्यावर रक्तस्त्रंभन करावे. आता अतिरक्तस्राव थांबवण्यासाठी काय काय करू शकतो आपण, तर संधान करू शकतो, स्कंदन, पाचन आणि दहन, कॉटरी म्हणतो आपण त्याला. त्यानंतर व्रणबंधन बांधण्या अगोदर व्रणाची शेवटची परीक्षा करावी. व्रणाचे सीवन कर्म करण्यापूर्वी त्याचे पूर्ण शोधन करावे. म्हणजे एखादा आपण वुंड जर सुचरिंग करतो तर आधी त्याचं नीट व्यवस्थित स्टराईल करून मग त्याला सुचर करावं. सीवन कर्म करताना व्रणाच्या कडा वर उचलून आणि एकमेकास जुळवून सूक्ष्म सूत्राद्वारे व्रणाचे सीवन करावे, म्हणजे सुचरिंग. हृदयावरोध. घृताने मर्मस्थानाचे अभ्यंग केल्याने जीवनाचे रक्षण होते. संन्यासग्रस्त रुग्णास मृत्यूचा घेऱ्यात जाण्यापूर्वीच शीघ्र फलप्रद चिकित्सा घेऊन वाचवणे अत्यावश्यक असते. त्यानंतर आता तिसरं कर्म ते म्हणजे पश्चात्कर्म. प्रधान कर्म झाल्यानंतर जे केले जाते, त्याच्या नावातच आहे पश्चात म्हणजे नंतर. प्रधान कर्म झाल्यानंतर जे केले जाते त्याला पश्चात्कर्म म्हणतात. यामध्ये मुख्यतः प्रधान कर्म झाल्यानंतर रुग्णाने पाळावयाचे पथ्य अपथ्य, आहार विहार व व्रण यांची काळजी कशी घ्यावी हे असतं. म्हणजे याच्यात थोडक्यात काय असतं की आता तुमची सर्जरी व्यवस्थित झालेली आहे, मग आता त्याच्यानंतर आपल्याला काय गोष्टी फॉलो करायच्या आहेत, काय गोष्टी खायच्या आहेत, प्यायच्या आहेत, काय खायच्या नाही आहेत, किंवा काय पथ्य अपथ्य आहेत, किंवा जे आपल्याला व्रण किंवा जी आपली सर्जरी झाली त्याला कसं मेंटेन करायचं, तर त्या सर्व गोष्टी पश्चात्कर्माच्या अंडर येतात. वैद्याने प्लस रुग्णाने सदवृत्ताचे पालन करणे आवश्यक असते. रुग्णाचे निवास व शयनस्थिती पर्यंतागार व्यवस्था असावी. उत्तम भूमी, निपुण व्यक्ती निर्मित असावे. शय्या कशी असावी, तर बाधारहित, पांघरुणासह, दिसण्यास मनोहर, त्याची उशी पूर्व दिशेला असावी आणि प्रिय बोलणारे मित्र किंवा व्यक्ती त्याच्या आजूबाजूला असावेत. तर हे पश्चात्कर्मामध्ये सुरुवातीला सांगितलेलं आहे. त्यानंतर रुग्णाची काळजी. तर त्याला धूळयुक्त वारा, त्यानंतर रुग्णाच्या बलाचे रक्षण करावे, रुग्णाच्या जठरणीची रक्षा करून भ्रूण चिकित्सा करावी, व्रणशोधन व्यवस्थित करावं, उठताना बसताना कुक्षी बदलताना व्रणाची रक्षा करावी. तर या नॉर्मल या गोष्टी आहेत ज्या लक्षात आल्या पाहिजेत. शस्त्रकर्म पश्चात कवलिका आणि बंद. व्रणाला औषधी द्रव्यांच्या कलकाने आच्छादित करून कवलिका ठेवून वस्त्रपट्ट बांधावे. तिसऱ्या दिवशी पट्टी उघडून व्रणशोधन परत व्रणबंधन करावे. त्यानंतर हेमंत, शिशिर, वसंत ऋतू व्रणबंधनाच्या तिसऱ्या दिवशी पट्टी बदलावी. शरद, ग्रीष्म, वर्षा ऋतूमध्ये व्रणबंधनाच्या दुसऱ्या दिवशी पट्टी बदलावी. तर हे ऋतू आणि त्याच्यानुसार कधी पट्टी बदलावी एवढं सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शस्त्रकर्मजनित वेदना शमनोपाय. तीव्र वेदना असतील तर यष्टी मधुसिद्ध कोष्ण घृत द्यायचं, वर्णावर सिंचन करायचं. तर या होत्या शल्यतंत्राच्या पेपर 1मधील त्रिविध कर्म या टॉपिकच्या नोट्स. तर आपण जर मॉडर्न आस्पेक्ट याच व्हिडिओमध्ये घेतला असता तर व्हिडिओ डबल म्हणजे जास्त मोठा झाला असता. तर तसं न होता आपण मॉडर्न आस्पेक्टचा पार्ट 2चा व्हिडिओ टाकणार आहे. त्यामध्ये आपण पोझिशन्स बघणार आहे. त्यानंतर प्री ऑपरेटिव्ह, ऑपरेटिव्ह प्रिपरेशन्स, पोस्ट ऑपरेटिव्ह केअर आणि 1-2 जे सिलेबस कॉपीनुसार तुमचे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत, मस्ट नोचे पॉईंट आहेत ते आपण बघणार आहे. तर हा पार्ट 1 व्हिडिओ होता. पार्ट 2 व्हिडिओ लवकरच अपलोड होईल. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या इतर मित्रांमध्ये BMS फायनल इयरच्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा तुमचे रिलेटिव्ज असतील, कोणी कलिग्स असतील, सिनियर असतील तर त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ शेअर करा. त्यांच्यापर्यंतसुद्धा आपला चॅनल पोहोचला पाहिजे. आणि जर तुम्हाला BMS फायनल इयर संबंधित कोणत्याही विषयाच्या कोणत्याही टॉपिकच्या जर नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि हळूहळू आपले बऱ्यापैकी सर्व विषयांवरती व्हिडिओ चॅनलवर येत राहतील. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुन्हा लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.